हाय गाईज, तो तुमचं मिनी ब्लॉग्समध्ये स्वागत आहे. तर आज आमच्या इथे पापलेट भरून करणार आहे. तर तुम्ही बघा, मी तुम्हाला दाखवते. लसूण, मिरची, ओलं खोबरं, कोथिंबीर, अद्रक याचं वाटण करून घ्यायचं आता. तेल टाकलंय आणि त्याच्यात कांदा टाकायचा. शिजवायला कांदा टाकायचा, त्याला मिक्स करायचं. लाल झाल्याच्या नंतर मग काढायचं. आता त्याच्यात वाटण केलेलं टाकायचं, त्याला मिक्स करायचं आणि मग शिजवायचं ते. तर गाईस, सर्ग्यांना कापून घेतलेला आहे. तर त्याच्यात आता मसाला भरायचा. तर मी तुम्हाला दाखवते मसाला कसा भरतात. हे शिजवलंय बक्क मसाला. मग आता हा मसाला सर्ग्यात भरायचा आहे, म्हणजे पापलेटमध्ये भरायचा आहे. तर आता कोकमाचा रस लावायचा ह्याला सर्ग्याला. त्याच्यात मसाला टाकायचा, आगरी कोळी मसाला टाकायचा. मसाला टाकून झालेला आहे. मग त्याच्यात थोडीशी हळद टाकायची. हळद टाकून झालेली आहे. तर चवीनुसार मीठ टाकायचं. टाकून झालेलं आहे. मग त्याला मिक्स करायचं. बघा, असा लावायचं सर्वांना. सगळीकडे चोळायचं मस्तपैकी. मिक्स करून झालेलं आहे. सावळाचं पीठ घ्यायचं, त्याच्यात थोडासा रवा टाकायचा. मसाला टाकलाय, मग हळद टाकायची थोडीशी. टाकून झाल्याच्या नंतर मिक्स करायचं. हा मसाला सर्ग्यात भरायचा. मसाला भरून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते सगळ्यांमध्ये भरून झाल्यावर. हे बघा, आता भरून झालेलं आहे. ह्याच्यातून ह्याच्यात टाकायचं. आता बघा, त्याला झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर गाईज बघू शकता, मस्त तळून झालेले आहे.